हॅलो फ्रेंड्स, आज आपण 10 डिसेंबर 2025 रोजी रेल्वे ग्रुप डी ची जी एक्झाम झालेली आहे ती एक्झाम मधील रेल्वे सामान्य विज्ञानचे जे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर त्या क्वेश्चन मध्ये सर्व क्वेश्चन म्हणजे सर्व शिफ्टचे क्वेश्चन आपण इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 1, 2, 3 या तीनही क्वेश्चनचे शिफ्टचे जे क्वेश्चन आहेत ते आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग त्या क्वेश्चनला आता सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, गतिज ऊर्जा कशावर अवलंबून असते. ठीक आहे, तर गतिज ऊर्जा ही कशावरती अवलंबून असते, तर ते सर्वांना माहित आहे वस्तूच्या गतीवर. जशी जशी वस्तूची गती वाढत जाणार आहे किंवा कमी होणार आहे त्यावरती गतिज ऊर्जा ही अवलंबून असते. म्हणून आपला आन्सर काय येतंय, तर त्याचा आन्सर येतंय वस्तूच्या वेगावर गतिज ऊर्जा अवलंबून असते. वस्तूच्या वेगावर. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 2, प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे कोणत्या प्रयोगाने सिद्ध होते. ठीक आहे, आता प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करतो हे कोणत्या प्रयोगाने समजतंय, तर छाया निर्मितीच्या प्रयोगाने आपल्याला हे सिद्ध होत असतं. ठीक आहे, मग जर प्रकाश जर वाकत असता तर त्याची सावली पडली नसती, म्हणजे जर सरळ रेषेमध्ये असल्यामुळे त्याची सावली पडते आणि प्रकाश जर वाकता तर त्याची सावली पडलेली नसते. ठीक आहे, म्हणून मग आपलं काय उत्तर येत आहे, छाया निर्मिती. छाया निर्मितीचा सिद्धांत छाया निर्मितीने सिद्ध होते. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, अवतल अर्षात वस्तू ध्रुव आणि फोकसच्या दरम्यान ठेवल्यास प्रतिमा कोठे तयार होते. ठीक आहे, इथे कोठे शब्द राहिलाय, प्रतिमा कोठे तयार होते किंवा कशी बनते, सॉरी कशी बनते असं करूया आपण, कशी बनते. ठीक आहे, तर बघा ती कुठे बनते, तर ती दर्पणाच्या मागे बनते. ठीक आहे, अवतल अर्षात वस्तू ध्रुव आणि फोकसच्या दरम्यान ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही दर्पणाच्या मागे दिसते. ठीक आहे, दर्पणाच्या मागे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 4, पाणी उकळताना त्याचं तापमान किती अंश सेल्सिअसला स्थिर राहते. ठीक आहे, तर पाणी उकळताना पाण्याचं तापमान हे 100 अंश सेल्सिअसला स्थिर असतं. त्याचं कारण काय, तर पाण्याचा उकळबिंदू जो आहे तो किती असतो, तो देखील 100 अंश सेल्सिअस असतो. त्यामुळे पाणी ज्या वेळेस उकळत असतं त्यावेळेस त्याचं तापमान जे आहे ते 100 अंश सेल्सिअसला स्थिर असतं. ठीक आहे, 100 अंश सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे क्वेश्चन नंबर 5, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार तर्जनी काय दर्शवते. ठीक आहे, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार तर्जनी जी आहे ती तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवताना आपल्याला दिसून येते. चुंबकीय क्षेत्राची दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा, सहसंयोजक बंधाची उपस्थिती कार्बन यौगिकाच्या कोणत्या गुणधर्मामुळे असते, तर सहसंयोजक बंधाची उपस्थिती ही कार्बनच्या बाह्य कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने असते. ठीक आहे, कार्बनच्या बाह्य कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 7, हायड्रोजन आणि लिथियम या तत्वांची संयोजकता किती असते, तर हायड्रोजन आणि लिथियम या तत्वांची संयोजकता आपल्याला विचारलेली आहे. तर हायड्रोजन आणि लिथियम या तत्वांची संयोजकता ही +1 असते. ठीक आहे, म्हणजे धन 1. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 8,
निलंबन हे कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? तर निलंबन हे विषमांगी मिश्रण आहे. निलंबन हे विषमांगी मिश्रण आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नवनवीन व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया. बघा, कोणता घटक इलेक्ट्रॉन देऊन धनायन तयार करतो? ठीक आहे, तर धनायन तयार करण्यासाठी अगोदर काय करावं लागतं? त्या घटकाला अगोदर एक इलेक्ट्रॉन गमवावा लागतो. ठीक आहे, तर त्यामध्ये जर बघितलं तर अणू काय करतो? एक अणू इलेक्ट्रॉन गमावतो आणि त्यानंतर सोडियम हा धातू असून तो सहजपणे काय करत असतो? तो एक इलेक्ट्रॉन देतो. ठीक आहे, म्हणून मग आपल्याला धनायन तयार करण्यासाठी कोणता धातू येतो? तर सोडियम हा जो धातू आहे तो धनायन तयार करत असतो. ठीक आहे, सोडियम. आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा, परपरागण कशाद्वारे होत नाही? परपरागण हे प्रकाशाद्वारे होत नाही. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर येईल प्रकाश. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 बघा, कोणता रोग व्हायरसमुळे होतो? एड्स हा जो रोग आहे हा व्हायरसमुळे होतो. तो कोणता? HIV मुळे. ठीक आहे, एड्स हा रोग व्हायरसमुळे होत असतो. ठीक आहे, त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन बघा, एपी कल्चर मध्ये मध मिळवण्यासाठी कशाचे पालन केले जाते? तर बघा, एपी कल्चर मध्ये मध मिळवण्यासाठी मधमाशीचं पालन केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, कोणता धातू शरीरासाठी आवश्यक आहे आणि तो रक्तात सापडतो? ठीक आहे, मग कोणता धातू असा आहे की तो शरीरासाठी आवश्यक आहे आणि रक्तामध्ये सापडतो? तर बघा, लोह हा जो धातू आहे हा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि तो आपल्याला रक्तामध्ये आढळतो. मग रक्तामध्ये कसा आढळतो? तर बघा, हिमोग्लोबिन जे आहे, ठीक आहे, मानवी रक्तातील हिमोग्लोबिन हा घटक प्रामुख्याने लोहापासून बनलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर लोहाचं काम काय आहे? रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करून देणं. ठीक आहे, त्यानंतर जर अजून बघितलं तर शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य देखील कोणाचं आहे? तर लोहाचं आहे. त्याचबरोबर रक्ताची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं कार्य देखील कोण करत असतं? तर लोह करत असतं. म्हणून मानवी शरीरामध्ये कोणता धातू आवश्यक आहे? तर लोह हा जो धातू आहे तो काय आहे? आवश्यक आहे. आपण इथे एकदा थोडं एक्सप्लेनेशन लिहू शकतो की लोहाचे काम रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणे, रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणे, ठीक आहे, त्यानंतर अजून रक्ताची गुणवत्ता टिकवून ठेवणे, रक्ताची गुणवत्ता टिकवून ठेवणे, ठीक आहे, झाले 2. 3 नंबरचं काय येईल अजून की शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करणे. ठीक आहे, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात मदत करणे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लोहाचे कार्य आहे. लोहाचे कार्य. ठीक आहे, मग हे या सर्व या तीनही गोष्टींमुळे आपल्या मानवी शरीरासाठी लोह हा धातू आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 14 नंबरचा क्वेश्चन आहे, संयोजी ऊतीचे वैशिष्ट्य काय आहे? तर संयोजी ऊतीचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, तर पेशी ढिल्या पद्धतीने पॅक केलेल्या असतात. बरोबर आहे, मग त्या पॅक केलेल्या पेशी आणि आंतरपेशी आधारभूत द्रव देखील त्यांच्यामध्ये आढळते. हे काय आहे? तर हे संयोजी ऊतीचं प्रामुख्याने प्रमुख वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, मग आपण ते लिहूया. पेशी ढिल्या पद्धतीने
पेशी ढिल्या पद्धतीने पॅक केलेल्या असतात, ठीक आहे, आणि आंतरपेशीय आधारभूत आणि आंतरपेशीय आधारभूत द्रव आढळतो. ठीक आहे, हे झालं त्याचं उत्तर. त्यानंतर पुढे बघा, मानवी शरीरात रक्त कोण वाहून नेते? तर मानवी शरीरामध्ये रक्त ही रक्तवाहिन्या वाहून नेत असतात, हे सर्वांना माहिती आहे. रक्तवाहिन्या, मग या रक्तवाहिन्यांचे 3 प्रकार पडतात. ठीक आहे, मग ते कोणते 3 प्रकार आहे? रक्तवाहिन्या, ठीक आहे. तर रक्तवाहिन्यांचे 3 प्रकार कोणते आहे? धमनी आहे, शिरा आहे आणि केशिका आहे. तर त्यामध्ये धमनी काय कार्य करत असतात? तर धमनी हृदयापासून रक्त शरीराकडे वाहून नेतात आणि धमनी शिरा ज्या आहे त्या शरीरातून रक्त मेंदूकडे परत वाहून नेत असतात. आणि त्यानंतर ज्या केशिका आहे या सूक्ष्म ज्या रक्तवाहिन्या आहे किंवा ज्या शिरा आहे त्यांच्यामध्ये रक्त पसरवण्याचं कार्य करत असतात. अशा पद्धतीने या रक्तवाहिन्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त वाहून नेण्याचं कार्य करत असतात. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 16 आहे, जलबाष्पाचा दाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? ठीक आहे, तर जलबाष्पाचा दाब हा हायग्रोमीटर या यंत्राद्वारे मोजला जातो. तर यामध्ये हे वातावरणातील आर्द्रता प्रमाण मोजणारं उपकरण आहे. ठीक आहे, आर्द्रतेचं प्रमाण आणि आर्द्रतेचं प्रमाण मोजणारं उपकरण आहे. त्याचबरोबर जलबाष्पाचे जे जलबाष्पाचा दाब देखील या हायग्रोमीटरद्वारे मोजला जातो. म्हणून आपलं उत्तर येतं हायग्रोमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 16 पर्यंत क्वेश्चन बघितले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 17 बघूया. डीएनए प्रतिकृती कोणत्या अवस्थेत होते? ठीक आहे, तर डीएनए प्रतिकृती ही इंटरफेज या फेज मध्ये होत असते. ठीक आहे, इंटरफेजचा एस फेज, इंटरफेजचा एस फेज मध्ये होत असते. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 18 नंबरचा क्वेश्चन आहे, नाभिकीय ऊर्जा कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण होते? तर बघा, नाभिकीय ऊर्जा जी आहे ती अणुविघटन या प्रक्रियेमुळे निर्माण होत असते. मग अणुविघटन म्हणजेच काय? तर बघा, जड अणू 2 किंवा अधिक हलक्या अणूंमध्ये तुटतो आणि तुटल्यानंतर या प्रक्रियेमध्ये प्रचंड अशी उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते. त्या प्रक्रियेला अणुविघटन असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आपण आन्सर इथे लिहून घेऊया, अणुविघटन. आणि अणुविघटनचं एक्सप्लेनेशन जे आहे ते इथे शेजारी लिहून देते मी. ठीक आहे, जड अणू 2 किंवा अधिक तुकड्यात तुटतो. अधिक तुकड्यात तुटतो आणि अधिक हलक्या अणूंमध्ये तुटतो आणि या प्रक्रियेत प्रचंड उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते. त्याला अणुविघटन म्हणतात. त्याला अणुविघटन असे म्हणतात. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 19 बघा, आरएनए चे संश्लेषण कोणत्या अवस्थेत होते?
वरती क्वेश्चन विचारलेला आहे डीएनए ची प्रतिकृती आणि मी खाली परत दुसरा क्वेश्चन तयार करून टाकलाय की आरएनए चे संश्लेषण कोणत्या अवस्थेत होते. तर बघा आरएनए चे संश्लेषण हे इंटरफेसचा G1 आणि G2 या अवस्थेमध्ये होत असते. ठीक आहे, आरएनए चे इंटरफेसचा G1 आणि G2. G1 आणि G2 या अवस्थेमध्ये होत असते. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 20. मानवी शरीरात सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे. तर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा अंतर्गत अवयव म्हणजे ते कोणता आहे, तर ते आहे यकृत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 20 म्हणजे पूर्ण आपण क्वेश्चन इथे बघितलेले आहे. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण उद्या झालेला 11 डिसेंबरचा जो पेपर आहे तो पेपर आपण इथे एक्सप्लेन करून घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.